हे सगळं होत असताना सभापती महोदय, अबू आझमीवर कारवाई तर झालीच पाहिजे. करतो ना, कारवाई तर करायचीच आपल्याला. नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि औरंगजेबानं अनेक मंदिरे बांधली होती असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं आणि त्यावरूनच विधानसभेच्या अधिवेशनात प्रचंड गोंधळ बघायला मिळाला. आणि म्हणून अरे बाबा मी बोलल्यावर करतो ना, मी बोलतोय ना, मी बोलतोय, तेच बोलतोय. एक प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती नागपूरमध्ये आरोप करते. प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती कोरटकर नाही याच्यात, अबू आझमी. आणि म्हणून अबू आझमी यांच्या या वक्तव्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे आणि औरंगजेबानं किती मंदिरं बांधली त्याची आम्हाला यादी द्या, मग आम्ही अबू आझमींना उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलंय. औरंगाबादचं नाव अंबादास संभाजीनगर केलं, आपण संभाजीनगर केलं. या औरंग्याला चांगलं म्हणणं, चांगला माणूस म्हणणं, चांगला प्रशासक म्हणणं हे कितपत योग्य आहे? अबू आझमींच्या या वक्तव्यावरून एकनाथ शिंदे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये देखील शीतयुद्ध आज विधानसभेच्या अधिवेशनामध्ये बघायला मिळालं. राहुल सोलापूरकर नावाचा अभिनेता, राहुल सोलापूरकर नावाचा अभिनेता हा छत्रपती शिवरायाविषयी काय काय वक्तव्य बोलतो. या प्रशांत कोरटकरला सरकार संरक्षण देतं. हा प्रशांत कोरटकर कोणाचा कार्यकर्ता आहे, कोणाच्या जवळचा कार्यकर्ता आहे? कोरटकर नाही याच्यात, अबू आझमी. दरम्यान आझमींच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील निशाणा साधला. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणं अतिशय दुर्दैवी आहे. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे. औरंगजेबाचं कौतुक म्हणजे महापाप आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे असं आज अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. मात्र त्यावर अंबादास दानवे यांनी आक्षेप घेत त्यांना निलंबित केलं गेलं पाहिजे आणि त्यांचं सदस्यत्व रद्द केलं गेलं पाहिजे, आमदारकी रद्द केली गेली पाहिजे अशी मागणी केली. त्यावर अंबादास आपण कारवाई करणारच आहोत असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना दिलं. त्या औरंगजेबाला या ठिकाणी त्याचा उदात्तीकरण करणं हे बरोबर नाही. आणि मी आपल्याला सांगतो, देशद्रोही पिलावळीला सच्चा मुसलमान देखील माफ करणार नाही असं म्हणत एकनाथ शिंदे पुढे असं म्हणाले की देशभिमानी मुसलमानांशी आपला वाद आहे का, तर नाही. राष्ट्रभक्त मुसलमानांसोबत आपला वाद आहे का, तर नाही. मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा वध करणं, हलाल करणं, त्यांची चामडी सोलणं आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार करणाऱ्या औरंग्याला चांगला माणूस म्हणणं, चांगला प्रशासक म्हणणं हे कितपत योग्य आहे असा प्रश्न विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे यांनी आज उपस्थित केला. एकंदरीत या विषयावर आज सभागृहामध्ये गोंधळ बघायला मिळाला. यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. अबू आझमी यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.